नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो स्वामी अनुभव पाहणार आहोत, तो अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल ना, तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचा हा अनुभवच तसा आहे, ज्यामधून आपल्याला स्वामींची प्रचिती, स्वामींचं अस्तित्व हे काय आहे हे समजणार आहे. त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण स्वामींचे दररोज अनुभव हे आपल्या चॅनलवर येत असतात, त्यात एकही दिवस खंड पडत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला स्वामी अनुभवाचा आस्वाद घेता येईल. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तर ही घटना आहे कोकणातील एका अतिशय दुर्गम गावातली. कोकणातील एका अतिशय दुर्गम गावात राहणारी राधिका आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा कबीर यांची ही कथा म्हणण्यापेक्षा त्यांचा हा अनुभव. तर राधिकाचे पती कामानिमित्त शहरात असायचे, त्यामुळे घरात ती आणि कबीर हे दोघेच होते. पावसाळ्याचे दिवस होते. त्या रात्री विजांच्या कडकडाटासह असा काही मुसळधार पाऊस सुरू झाला की संपूर्ण गावाची वीज गेली. बाहेर काळाकुट्ट अंधार आणि वाऱ्याचा भयंकर आवाज हा येत होता. रात्रीचे 1 वाजले असतील. अचानक कबीरला जोराची धाप लागू लागली. त्याला दम्याचा खूप त्रास होत होता. राधिकाने पटकन त्याचा इन्हेलर शोधला, पण तो रिकामा निघाला होता. नवीन इन्हेलर आणायचा ती विसरली होती. कबीरचा श्वास कोंडू लागला. तो श्वास घेण्यासाठी तडफडू लागला. राधिकाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने मोबाईल पाहिला, पण पावसामुळे नेटवर्क पूर्णपणे गायब होता. शहरातले हॉस्पिटल तिथून 20 किलोमीटर दूर होते आणि बाहेरच्या भयानक पावसात कोणतीही गाडी मिळणे हे अशक्य होते. कबीरची अवस्था हळूहळू खालावत चालली होती. कोणताच मार्ग उरला नाही हे पाहून राधिकाने देवघरात धाव घेतली. ती श्री स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती. तिने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि अश्रू ढाळत ती ओरडली, स्वामी, माझा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. माझ्या लेकराला वाचवा, कुठूनही मदत पाठवा, पण माझ्या कबीरला श्वास द्या. घरात फक्त कबीरच्या धाप टाकण्याचा आवाज आणि बाहेर पावसाचा रौद्र अवतार. सस्पेन्स आता शिगेला पोहोचला होता. कबीरचे डोळे हळूहळू मिटू लागले होते आणि अचानक रात्री 2 वाजता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोराने थाप मारली. एवढ्या रात्री आणि या भयंकर पावसात दारात कोण असू शकतं? राधिकाने भीतच दरवाजा उघडला. बाहेर एक वयस्कर माणूस उभा होता. अंगावर एक साधा रेनकोट आणि हातात एक जुनी बॅग. तो माणूस पूर्णपणे भिजलेला होता. ताई, माझी गाडी इथून थोड्या अंतरावर चिखलात रुतली आहे. बाहेर खूप पाऊस आहे आणि मला थोडा वेळ तुमच्या ओसरीत थांबू द्याल का? तो माणूस अत्यंत नम्रपणे असे म्हणाला. राधिकाने त्यांना आत घेतले, पण तिचे लक्ष कबीरकडे होते, जो आता बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होता. राधिका मोठ्याने रडू लागली. त्या वयस्कर माणसाचे लक्ष कबीरकडे गेले. अरे रे, या मुलाला अस्थमाचा अटॅक आलाय वाटतं, असं तो माणूस म्हणाला. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपली भिजलेली बॅग उघडली आणि आश्चर्य म्हणजे त्या बॅगेत स्टेथोस्कोप आणि काही औषधे होती. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून शेजारच्या तालुक्यातील एक निवृत्त डॉक्टर होता, जो एका तातडीच्या कामासाठी शहरात निघाला होता आणि पावसामुळे त्याची गाडी नेमकी राधिकाच्या घराजवळच बंद पडली, म्हणजेच चिखलात रुतली आणि अडकली. त्या डॉक्टरांनी लगेच बॅगेतून एक नवीन इन्हेलर आणि काही औषधे काढली आणि कबीरला दिली. अवघ्या 5 मिनिटातच कबीरचा श्वास नॉर्मल झाला आणि त्याने शांतपणे डोळे उघडले. राधिकाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिने त्या डॉक्टरांचे पाय धरले आणि ढसाढसा रडली. डॉक्टर, तुम्ही आज देवासारखे धावून आलात. तुम्ही नसता तर आज माझ्या मुलाचं काय झालं असतं, असं राधिका त्यांना म्हणाली. डॉक्टर हसून म्हणाले, ताई, यात माझे काय उपकार? मी तर दुसऱ्या रस्त्याने जाणार होतो, पण पावसामुळे मला हा रस्ता पकडावा लागला आणि इथून तुमची घराची लाईट मला तिकडूनच दुरून दिसली आणि म्हणून मी इथे आलो. हा सगळा योगायोग आहे.
डॉक्टर जरी याला योगायोग म्हणत असले तरी राधिकाला सत्य हे समजले होते. रात्री 2 वाजता जेव्हा कोणताही रस्ता उरला नव्हता तेव्हा एका आईच्या आर्त हाकेला साथ देत स्वामींनीच त्या डॉक्टरांना योग्य वेळी योग्य ठिकाणी पाठवले. माणसाच्या रूपात आलेली ती मदत राधिकासाठी कोणत्याही अकल्पित चमत्कारापेक्षा कमी नव्हती. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर दररोज स्वामींचे अनुभव हे येत असतात, त्यात एकही दिवस खंड पडत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे सत्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि स्वामी सेवेसाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.